मित्रहो, गेल्या काही वर्षापासून लोकांनी जनतेनं भारतीय जनता पक्षाला चांगलं ओळखलेलं आहे. पण भारतीय जनता पक्षानं लोकांना ओळखलेलं नव्हतं. म्हणजे खरं तर त्यांनी लोकांना गृहीत धरलेलं होतं. लोक काय करतायत, कुठं जात आहेत, आणि त्यामुळंच त्यांचं राजकारण त्यांना हवं तसं केलं जातं. म्हणजे जे वाटेल ते जनतेला गृहीत धरून जनतेच्या हिताचं राजकारण होताना आपल्याला दिसलं नाही. लोकांना जे हवं असतं किंवा जास्तीत जास्त म्हणजे लोकांचं कल्याण ज्यामध्ये असतं यासाठी करावं लागणारं राजकारण भारतीय जनता पक्षामध्ये कधी काही दिसलेलं नाही. म्हणजे पक्ष फोडणं, नेते पळवणं ह्यामध्ये जनतेचं तर काही हित नाही ना. सत्तेची खुर्ची कशी कायम आपल्या बुडाखाली राहील, फक्त आणि फक्त आपलाच पक्ष कसा मोठा करता येईल यावरच भाजपाचं अलीकडच्या काळातलं राजकारण अवलंबून आहे. पूर्वीचा भाजपा असा नव्हता. प्रचंड तत्ववादी पक्ष होता हा, आणि नेते सुद्धा. आणि बघा, हा बदल दाखवणाऱ्या घटना मागच्या काही वर्षापासून सातत्यानं घडत आहेत. जनतेसाठी आम्ही नाही, आमच्यासाठी जनता आहे असं ज्यांना वाटतं त्यांच्याकडून जनहित कधीही अपेक्षित नसतं, आणि ते नाही सुद्धा. आपल्या देशात अलीकडे हे सगळं सुरू आहे, पण आता मात्र नवी पिढी आक्रमक होऊन समोर आलेली आहे. हे सगळं अनपेक्षित आहे. कोणालाच एवढं अपेक्षित नव्हतं की एकाएकी तरुण पिढीची उसळी एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल. जंतर मंतरच्या मैदानातून या तरुणाईनं सत्तेच्या खुर्च्यांना हादरे दिले. या तरुणाईला दाबून टाकण्याचा जेवढा म्हणून प्रयत्न केला गेला तेवढ्याच अधिक वेगानं ही तरुणाई उसळून वर आलेली आहे, चेंडू सारखी. आणि मग केंद्र सरकारला झुकावं लागलं, नमावं लागलं. अहो, काल पुण्यात झालेल्या छात्र की गुंज या कार्यक्रमाला तरुणाईचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. केवढा म्हणजे उत्स्फूर्तता होती त्या मुलींच्या मध्ये. एकंदर देशभरातील तरुण भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये केवळ बोलतच नाहीत, आता तर आक्रमक होऊन तो समोर सुद्धा येऊ लागलेला आहे, तो रस्त्यावर उतरू लागलेला आहे. त्यामुळं अनेक वर्ष झोपलेल्या किंवा झोपेचं सोंग घेतलेल्या राजकीय नेत्यांच्या झोपा तर उडालेल्या आहेत. देशातली नवी पिढी आपल्या विरोधात चाललेली आहे हे आता भारतीय जनता पक्षाच्याही लक्षात आलेलं आहे. आणि मग या आक्रमणाला थोपवण्यासाठी आता पक्ष पातळीवरून प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत. म्हणजे झोपी गेलेला जागा झाला नव्हे, तरुण पिढीनं त्याला हलवून हलवून उठवलेला आहे. सगळ्याच राजकीय पक्षांना आता या नव्या पिढीशी जवळीक साधायची आहे. कुठल्या ना कुठल्या मार्गानं तरुण पिढी आपल्याशी कशी कनेक्ट राहील याची काळजी घेतली जात आहे सगळ्या पक्षाकडून. भारतीय जनता पक्षानं जेनझीशी संवाद वाढवण्यासाठी युवा संवाद पथकाची आता स्थापना केलेली आहे. म्हणजे खरं तर तरुणाईच्या आक्रमणामुळं त्यांना ती करावी लागलेली आहे. तरुणाचा एवढाच पोळका होता तर भाजपची सत्ता येऊन खूप वर्ष झाली, तो आतापर्यंत त्यांना हे तरुण आठवले नाही, तरुणाई आठवली नाही, तरुणाशी संवाद साधावा आठवलं नाही, किंवा तरुण बेरोजगारीनं अगदी आयुष्य संपवण्यापर्यंत गेलेलं आहे हे सुद्धा त्यांना कधी दिसलं नाही. पण आता मात्र हे सगळं करावं लागलं, आणि यासाठी बड्या बड्या नेत्यांची सुद्धा नियुक्ती केलेली आहे. या पथकाच्या माध्यमातून भाजपकडून जेन झीच्या म्हणजे नव्या पिढीच्या अपेक्षा, समस्या आणि भविष्यासंदर्भातील विचार समजून घेण्यासोबतच त्यांच्याशी थेट संवाद साधण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. यासाठी विशेषतः 14 ते 25 वर्ष वयोगटातील तरुणापर्यंत पोहोचण्यासाठी युवा संवाद अभियानाची तयारी भाजपाने केलेली आहे. या माध्यमातून तरुणांना केवळ पक्षाची भूमिका सांगण्याऐवजी त्यांचे प्रश्न आणि अपेक्षा जाणून घेण्यावर सुद्धा आता भर दिला जाणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या या रणनीतीमागे त्यांचं राजकारण आहे हे काही वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पुढच्याच वर्षी
मणिपूर आणि गोवा, पंजाब, गुजरात, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशात सुद्धा विधानसभेच्या निवडणुका आहेत. या राज्यात तरुण मतदारांची संख्या मोठी आहे आणि त्यामुळे ही तरुण पिढी राजकीय पक्षांसाठी निर्णायक ठरू शकते आणि त्यामुळंच भारतीय जनता पक्षानं संघटनात्मक वाढीसोबत नव्या पिढीतल्या तरुण मतदाराशी थेट संवाद साधण्यावर भर दिलेला आहे. एकीकडं राहुल गांधी यांच्याकडून तरुण पिढी आकर्षित होताना आपल्याला दिसते. तरुण पिढीमध्ये आता या राहुल गांधी यांची खूप मोठी क्रेज असल्याचं दिसतं. सोशल मीडियावर सुद्धा त्याचं प्रदर्शन आपल्याला रोज पाहायला मिळतं. आणि हे सगळं एका बाजूला होत असताना भारतीय जनता पक्षानंही नव्या पिढीला जवळ करण्याचा मास्टर प्लॅन तयार केलेला आहे. पण आता खूप उशीर झालेला आहे. बैल गेला आणि झोपा केला अशी अवस्था आता भाजपाची झालेली आहे. गेल्या काही वर्षापासून सामान्य जनता, नवी पिढी आकांत करीत राहिली, आक्रोश करीत राहिली, पण हा आवाज सत्तेच्या कानापर्यंत एकदाही पोहोचला नाही. आणि आता या तरुणाईनं आक्रमण केलेलं आहे आणि त्या दबावामध्ये नेते आणि भाजपा यांना झुकावं लागलेलं आहे आणि म्हणून ही सगळी धडपड सुरू झालेली आहे. नवी पिढी राहुल गांधी यांच्याकडे आकर्षित झाली आहे. त्यामुळे आता भारतीय जनता पक्षानं असे कितीही मास्टर प्लॅन आणले तरी ते यशस्वी होतील असं अजिबात वाटत नाही. कारण भाजपाला सगळ्यांनीच आता बारकाईनं ओळखलेलं आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो? म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या अशा मास्टर प्लॅनला नवी पिढी भुलेल का, झुकेल का, फसेल का? जरूर सांगा बरं. आणि जाता जाता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही आपली नेहमीची एक अपेक्षा तर आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.